स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. तर अक्काला आता सोडायला आले बस स्थानकावर. अक्काला सोडायला जायचं आता. सोडतो इथं बसमध्ये आणि अक्का चालली आता आहे का. आता मी माझ्या घरी चालले. आता माझ्या नाताला सरप्राईज करा, लाईव्ह करा आणि त्यांचं पुढं घ्या त्यांचं युट्यूब. अक्का जरा इमोशनल झालेली आहे काही, त्याच्यामुळे काही विषय नाही. आता किती दिवस झाले, महिना 2 महिना दीड महिना झाला, त्याच्यामुळे जरा वाईट वाट राहिलं जायला. बघू आता आपले ब्लॉग काहीच सांगा. आणि अक्काच्या त्या स्टोऱ्या तुम्हाला आता थोड्या कमी पडतात, त्याच्यामुळे काही विषय नाही. तर आता जा. हां शेवटी जे व्हायचं ते होतच आहे. तिचं गाव तसं काय संभाजीनगर आहे. संभाजीनगर आहे. तर आता जाईन ती, आपण बनवतो पुढं ब्लॉग घरी जाऊन. तर काही अक्काला सोडलं आहे आता बस स्टँडवर. मला अजून कॉलेज आहे, घरी जातो आता. कॉलेजचा आवडतो बिवडतो आणि कॉलेजला बी जायचं. 1-2 लेक्चर उशीर जातो. सांगते गेला आहे कॉलेजला. ओके तर बॉय. कुस्ती कुस्ती काही ऐकून घे. याचा अंगाचा वास होता. अरे आवाज नको वाढू. चिकट कर ब्लूटूथ चालू आहे का. पहिला शेटलं फ्रँक होणार होता काही तिच्यावर. आता फुल गाणं लावून द्या ना. मोठ्या दप्तर देता वाच. तू हेडफोन लावले का. ब्लूटूथ बंद करायला पाहिजे पहिलं. फ्रँक गोन रॉंग. सुम्याबाईचा वाढदिवस उद्या काही. सुम्याबाई साखर शेंगदाणे वाटायचे. खिरापत वाटायची नाही तर बड्डेला. सांगेल डबल नव्हती बघ. डबल येईन गपचूप. तर देशील डबल. A few moments later. काय होतं याला, काय म्हणते, ट्रायपॉड होता आमच्याकडे घरी पडून. तर त्याला आता मी स्टिक म्हणून यूज करणार आहे ब्लॉगिंगसाठी. तर त्याच्यात तुम्हाला कसं दिसतंय मला सांगा एकदा. तुम्हाला लावून दाखवतो आता. गाईज वाईट दिसतंय का सांगा. दिसतंय का वाईट. किती दिसतंय. मग दिसतंय वाईट दिसतंय का सांगा गाईज. येत्र पिंडी नारेंद्र वाचकाला करा वूप्स नावाचा लेकरू गदे. गाईज हे श्रीमानचे शब्द आहे. तुम्ही म्हणता याची कॉपी बिपी आणतो काय, पण प्रेम आहे काय. श्रीमान लेजंड आपलं. बांधिलकी आहे. बांधिलकीचा विषय असल्यामुळे त्याचे शब्द आहेत ना, ते ऐकायला भारी वाटतात. आणि ते जिथं जे सिच्युएशन आहे त्याच्यानुसार बोलायला पण लय भारी वाटत. म्हणून ते शब्द आम्ही बोलत असतो. त्याचं कारण असं आहे, तुम्ही म्हणता राचा काय विषय. आम्ही श्रीमानचे लय फॅन येतोय. श्रीमान लेजंडचे लय मोठे फॅन आहेत. नाही करत. लोकांना माहिती आहे का नाही. कारण साल्टी रे साल्टी काळी काळी साल्टी. आपण श्रीमानचा डायलॉग घेऊ. मग काय विषय. खुशाल आहे का. शेती पाणी कधी चालली. पाणी नाही. पाणी नाही. अरे पाणी आहे. पाणी सिच्युएशन सर तरी बोल. काहीच तुम्हाला एक प्राणी दाखवत आमच्या घरातला. आमचाच पाहुणा आहे. ये देखो गाईज. 5 पाय तिला बदरल्यान काम करतो. 4च पाहिजे. 5 रे. तू बदरल्यान करून राहिलाय. इकडे ना. खरं इकडं 1 2 3 4 5. कसला आहे रे हा. मग कैसा दिख रहा है बताओ गाइस. ओ ये वास्पारागर उपस्कुडू पण कर. गांड चढण. ही स्टिक आहे गाइस. टाकून ती वापरू. आपण नवीन घेणार आहे आता. ह्युमन फॉल फ्लॅट. ती गेम किती भारी खेळायचा तो. ते कोणतं आहे. खरंच चांगले व्हिडिओ त्याचे. लागलं. मग मला सांगा आता तिथं काही सिच्युएशन होती का तसं काही बोलायची. मला काय आलंय माहिती का. पादरा ढुंगणाचा. एवढं नको जायला. ब्लॉग कसा आहे गायचं आपलं. ब्लॉग अरे ब्लॉग नाही कसं वाटलं सांगा तुम्हाला. असं वाईट वाटतंय का थोडं.
आपल्याला डायरेक्ट कॅमेरा घ्यायचा गाईज आपल्याला. कोणता? गोप्रो कोणता आहे? गोप्रो द बॉय घ्यायचा आपल्याला. ते पण 7 Hero 7 घ्यायचा आहे. पण त्याच्यासाठी जे पैसे लागतील ते आता आपण बघू, काहीतरी ऍडजस्टमेंट करू. उन्हाळा सुट्टीत एक तर बघू कामाला जाऊ, नाही तर मग आपलं जर चॅनल ग्रो झालं चांगलं तर त्याच्यातून घेऊ. काय विषय मी काय हाणतो काय मला तू ब्लॉग मोबाईल खाली ठेवल्यावर मग कसं आहे आपलं एका साटक्यात खाली. मग साटक्यातच शिर्डीला पण नाही गेलो होतो पण गणबाई लाडाची लाडाची गणबाई लाडाची लाडाची. कशी ती झलक गायची. अशी झलक बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. आणि याचा डान्स तर तुम्ही पाहिलाच असाल, कारण तो जो डान्स करतो त्याच्यासारखा डान्सच कोणाला येत नाही. ट्रायसेप नाही सपाटे डान्स पण केला होता तुम्ही पाहिला. ते व्हिडिओ व्हायरल जायला वाचला गाईज. त्याला 1000 व्ह्यूज आले, अजून गेले तर व्हायरल आहे का. आणि अजून एक अपडेट द्यायची राहिली. आजपासून मी बल्किंग सुरू करतो. येत्र म्हणजे लेकरू कधी. कारण असं आहे त्याचं, कारण बॉडी आपल्याला बनवायची गाईज. आता मध्ये ना कधीपासून गणपतीच्या गणपती नवरात्र हे सगळे असंच गेले. नाही गणपतीच्या अगोदर मी ना ठरवलं होतं बल्किंग करायची. पण त्याच्यामध्ये काय झालं, मी ऍडमिट झालो. ऍडमिट झाल्यामुळं 8 दिवस ऍडमिट झालो. त्याच्यानंतर मग मी गणपतीत घरी आलतो. मला आठवत नाही, गणपतीच्या 2-4 दिवस अगोदर ना, 4 दिवस अगोदर घरी आलो. आणि मी डेकोरेशन लागलो होतो, एकदम भारी बनवलं. सगळं ते फेकून द्यावं लागलं आणि शेवटी मला डेकोरेशन करावं लागलं. गाईज ब्लॉग मध्ये सॉरी ब्लॉग नाही ऐक ना, ब्लॉग मध्ये ना, ब्लॉग मध्ये हाले शायनिंग आणतो, म्हणजे मला हाणतो विणतो. नंतर जे त्याच्या नाटक आहे शेकत्यात. काय सांगत होता, हा मी तर ऍडमिट होतो ना, त्याच्यामुळे मग जिम बंद होती, खाणं पिणं बंद होतं. जुलाब लागले, जुलाब नव्हतं लागले. जुलाब नाही काय म्हणते, प्लेटलेट्स कमी झाले. आणि दुसरं काय होतं, रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्स कमी झाले. रेड नाही, पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्स कमी, व्हाईट ब्लड सेल्स कमी झाले. आणि त्याच्यामुळे मेन मुद्दा तर व्हाईट ब्लड सेल्स कमी झाले. त्याच्यामुळे थांबणार मिनिटं, तर त्याच्यामुळे तेव्हा बी जिम झाली नाही, ऍडमिट होतो. मग फुल मी डिप्रेशन मध्ये गेलो. जिम बंद असल्यामुळं, व्यायाम बंद असल्यामुळं तब्येत फुल घसरली. त्याच्यानंतर मग म्हणलं सुरू करावं. तर गणपती आले. गणपतीमध्ये तर काही जिम झाली नाही, काहीच नाही झालं. मग डाएट तर चालू होता थोडा. पण आता आपल्याला बल्किंग करायची. आता माझं किती वजन असेल अंदाजे, 60 वजन असेल. तर ते वाढून आपल्याला 60 नाही तो 70 वाढतो. गोल वजन माझं जे म्हणजे काय म्हणजे टार्गेट जे आपलं 65 किलोचं आहे सध्याचं 65 किलो आहे. पण ते पण मसलच, फक्त मसलचं नाद नाही करायचं काही. सध्या थोडंच आहे, ते डाकायसारखे की नाही. पण आता जेव्हा होईल तेव्हा नाद केल्याशिवाय जायचं नाही. साल्टी गेली तरी चालन, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे गाईज. लोकांचा विचार न करता स्वतःकडे लक्ष द्यायचं आता गाईज. आणि मी ते करतो बी पहिल्यापासून, म्हणजे आपलं स्वतःचं शरीर बघायचं पहिलं, मग बाकीच्या गोष्टी आहे का नाही. वेल्थ इज मोर इम्पॉर्टंट इन माय लाईफ. आमचे काय मनी इज लॉस, नथिंग इज लॉस, वेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस, आणि कॅरेक्टर इज लॉस, एव्हरीथिंग इज लॉस. येस, इंटरव्ह्यू देण्यासाठी. बाय मी लाडाची बाय मी लाडाची. गाईज तुम्हाला हसायचंय ना, हसायचंय का रडायचं एवढं सांगा बघा. हसायचंय ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. नाही तुम्हाला हसायचंय तर आमचे ब्लॉग बघा आणि आम्हाला सपोर्ट करा ना. हा हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण मी घेऊन आलोय तुमच्यासाठी नवनाथ रावथळे ब्लॉग्स. लेकरू का माझं. बाकी काय म्हणता,
काय संतोष काय म्हणतोस? 3 ब्लॉग मध्ये सगळं म्हणतात. 3 ब्लॉग नाही गाईज, ते ऐकायलाच किती भारी वाटतं. काय संतोष काय म्हणतो. आणि अजून एक आहे गायकवाड जेवायला वाढ. गाईज ब्लॉग लय मोठा उरायला आपला आजकाल. मला ते वाटते मी लय कट आणतोय तरी मी काही ब्लॉग काही म्हणजे शूट काही जे व्हिडिओ हे काय होते मला. हा झालं घेऊन. काही जे आपण व्हिडिओ शूट करतो त्याचे कितीतरी क्लिप आम्ही कट आणतो. त्याचं कारण असं आहे का मला अशी माहिती झाली का ब्लॉगचा जो कंटेंट आहे म्हणजे ब्लॉग जो आहे तो व्हिडिओ फक्त 10 ते 15 मिनिटाचाच असला पाहिजे म्हणून मी 14 पाहिजे. आणि त्याचा फायदा असा होतो का लोक टिकून राहते व्हिडिओ मध्ये बोर नाही होत त्यांना. आणि तुम्हाला बोर नाही होऊन हा पठ्ठ्या तुम्हाला हसायला आलेला आहे. गाण्याबाई पादरे एवढी क्लिप कटा. ब्लॉगिंग सुरू आहे. हळू बोला. बघितलं गाईस अशी दादागिरी करतो. दादागिरी मग याला हाणलं पाहिजे. गाईस सकाळी उठलो मी पहिल्यांदा घर आवरलो. नाही आता हातलं मागाशी ना दुसऱ्यांदा परत एकदा घर आवरलं फरची पुसून आता उठलो. नाही गाईस काम करतो भांडे घासले परत स्वयंपाक केला मग त्याचे भांडे घासले आणि परत घर आवरलं. काम तर करतो त्यो. जार बी आणलाय बिचारीने. काम करतो त्यो पण त्याची बोलायची भाषा आपल्याला पटत नाही त्याच्यामुळे ते मार खातो मला. आम्ही काहीतरी सांगत होतो. हा तुम्ही जर ब्लॉग मध्ये मी जर ते टाकला असेल व्हिडिओ तर तुम्ही सकाळी पाहिला असेल गाण्याने कसा मार खाल्लाय. ते मार मी कशामुळे खाल्ला माहितीये का त्याची जी बोलण्याची जी अचानक जो माणसाला ताळी लावतो तुम्हाला मी भरपूर व्हिडिओ मध्ये सांगितलंय. ते माणसाला ताळी लावतो आणि ताळी गेला ना माणूस मग माणूस रक्कीतच असतो. नाही माझ्याकडे 4-5 पॉइंट आहेत तिने ताळी जास्त ताळी नाही लावायचं माणसाने कधी. माणसाच्या जीवनात बदल येत राहतात आणि याचा काही सेन्स होता का. सेन्स नव्हता काही पण तुमच्या इन्फॉर्मेशनला जाणवलं तुला कसं काय असेल. ठेचली म्हणजे काय ठेचली त्याची कॉमेडी ठेचली आणि अशी बाहेर फेकून गेली अशी सापदिशी. परत जर तू काड्या टाकल्या खिडकीत काड्या मला सांगा काही इथं समजा आता देवपूजा झाली बरं का आणि ते काय करणार अगरबत्तीच्या काड्या असत्या काडीशपेटीच्या काड्या असत्या म्हणजे मॅच बॉक्स म्हणतात काडीशपेटीच म्हणतात का काडीशपेटी मराठीमध्ये काडीशपेटी म्हणते. काडीपेटी आहे ते काय म्हणते माहिती का मॅच बॉक्स म्हणते तर काडीपेटी पण म्हणते. ते जाऊ दे ते महत्वाचं नाही. तो काय करतो काडीपेट्याच्या ज्या काड्या आहेत जाळून झाल्या ह्या खिडकीच दिसतं का तुम्हाला हे गोळ्या बाजूला हे दिसलं की एक काडी दिसत बी असेल तुम्हाला थांबून मला दाखवतो. दिसली का हे अशा काड्या टाकतो. याला हाणलं नाही पाहिजे तर काय केलं पाहिजे कुट्टाने वाढून ठेवतो. घरावरील कचरा एक साईडला लावून देऊन कधी आता नाही करीत आधी कचरा बरोबर आधी करीत. चला पूजा करू माई ग न न न न न न न न न बाई काय गाणं आहे. अन्नाने आणली बाई फॉर्च्युनर फॉर्च्युनर फॉर्च्युनर. हा हे पण थांब अक्का आजे हे कसं वाटतंय सांगे ब्लॉगिंग साठी कसं आहे खतरनाक. आजीला बी आवडलंय काही लिलबिली श्रीमानचे वाक्य महत्वाचे गाईस व्हिडिओ मध्ये तुम्ही त्यासाठीच ते वाक्य बोललं म्हणजे आपल्याला आपली सिच्युएशन काय त्यानुसार जर ते वाक्य बरोबर बसले तर श्रीमान लेजंडची ती बांधिलकी त्याच्यात दिसती आणि ते बोलायला बी बाहेर वाटतं त्या ठिकाणी आहे का नाही त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी. आता तर गेली समजा आता तर तिच्या गावाला गेली पण ही आजी आपली इथंच आहे ना माझं लेकरू का ते आजी आपली त्याच्यावर काही विषय नाही. तू पण पाठ भेटतो ये होता है ख्वाब गाइस ख्वाब इसे कहते हैं. 4 गोष्टी माझ्याकडे सगळ्या गोष्टी करायचं ब्लॅकमेल नाही करायचं. मला आलेलं करायचं हो आता पण करतो पहिलं गाईज मी कसं ऐक आता झाडाला नाही गेलो का बरं कधी ते गरज लागून असं म्हणून मी आजी मी गाण्याला पहिलं ब्लॅकमेल कसं करायचं माहिती का त्याला म्हणायचो आता तू जर हे काम नाही केलं तर तुझ्यात कट्टी येईन
आणि सगळे मित्र घ्यायचे लीडर होते. मी लीडर होता त्या ग्रुपचा काही. म्हणजे मी तिथे होतो ना गल्लीत राहायला. आम्ही 7 कितीतरी जण होतो, 15-20 जण. आम्ही जर चाललो ना, मी लीडर असायचो. माझी हाईट किती होती काय सांग, एवढीशीच हाईट होती नुसती, एवढी बारीक, तब्येत बारीक, पण माझी हवा होती तिथं. 15-20 जणांचा लीडर ऍक्ट होतो मी. आणि मी जर म्हणलं ना याच्यात बोलायचं नाहीच बोलणार, कोणीच बोलणार नाही. मग तो रडून माझ्याकडे येणार, रे सॉरी ना अनिकेत राव, बोलायला लावून सगळ्यांना. ओम नाही ओम, सुमित जाधव माहिती ना आपले, सुमित आपले ते पोरग राहिलं गोरं, ते कायम खेळायला यायचं पाय आपल्याकडे. अरे तुला माहिती ओम नाव आहे त्याचं. ओम नाही, ओम आपला रेणुकानगरचा. ते बिचार तिची बाबा आहे ना, ते खवळायची. हा त्याची आजी नाव. आणि काय व्हायचं, त्याचे बाबा त्याला खवळायचे, म्हणजे अभ्यासाला बस. आणि ते नव्हता येत खेळायला. आम्ही खेळायला आलो का, म्हणजे आम्हाला बोलायला आलं खेळायला, आम्ही लगेच जायचो. आणि त्याचे त्याला बोलायला गेलो, त्याचे बाबा म्हणायचे नाही त्याला अभ्यास करायला. मग एकदा असं झालं, मी म्हणलं पोरांना ओम मध्ये अजिबात बोलायचं नाही. आणि खरंच कोणी बोललं ना, ती लई रडायला लागला. मग त्याच्या मम्मीला सांगितलं, मम्मी माझ्याकडे आली त्याची, म्हणजे आणि कम तसं करतो रे, बोल ना त्याच्यासोबत असं तसं. त्याला खेळायला घेतलं होतं. लीडर होतं काय, आणि अजून सुद्धा लीडर आहे मी स्वतःचाच. लीडरशिप करायला शिका सगळ्यांना, म्हणजे लीडर व्हा पण त्यांच्यावर दादागिरी नका करू. लीडर व्हा पण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जा. ह्या माताचं मी गणेश ऍक्टिंग करते गाण्यामध्ये, चॅनल सुरू करतात. गाण्या कसा इंट्रो द्यायचा सांग रे, एकदा सांग ना. हाय फ्रेंड्स. हाच तो गणू द बॉय. असं हाय फ्रेंड्स, मैं आज खेलने वाला हूँ माइनक्राफ्ट. म्हण नाही एकदा गाणे. अर्थम गाईज मला आता म्हणत होता मी पण ब्लॉगिंग सुरू करतो. मग त्याला म्हणलं कॅमेरा घेऊन थोडस बोलून दाखव तर. इकडे गाईज ब्लॉग बनवायचं म्हणजे थोडा कॉन्फिडन्स ठेवा लागतो. रस्त्याला बनवायला, बाहेर बनवायला, घरात जरी बनवायचं म्हटलं तरी लाजलेली होते माणसाला. म्हणजे मला पहिल्या दिवशी मम्मीला विचारा, म्हणजे असं झालं दिवसभर ब्लॉग बनायचा आहे, पण सुरुवात कुठून करू याचा मोबाईल सुद्धा हातात घ्यायला लाज वाटत होती. आणि आता खतरनाक ब्लॉग बनवून राहिले. म्हणू ना एकदा ट्राय करू. हाय फ्रेंड्स. हॅलो. अवघडीचे ब्लॉगिंग करायची म्हणल्यावर असंच असतं काही, बोलावं लागत असं कॅमेरा. काय करतो माहिती का, मला म्हणायला लावतो ना स्वतः असायसाठी करीत असतो. बरं नाही असत चल. बरं मी कॅमेरा मी धरतो, तू म्हण हाय हाय. तो काय स्वागत आहे आपका. नाही मला नाही. हाय फ्रेंड्स. बाई तुला जमतच नाही बाई. कर ना. शांता. काय म्हणते कांता. किती पडले तो या पोराला. आणि बाई 40% अगरबत्ती लावती काय. कानावरली हे कुणाचं आहे काय, ऋषिकेश हरळ नगरचा. तो पण कॉन्टेंट क्रिएटर आहे काही, लाईक खतरनाक माणूस आहे. ब्लॉग बनायला लाज होतोय. इथे शायनिंग आणतोय. तर गाईज 2 मिनिटं आजी थांब ना, मला ब्लॉग एडिट करून दे. तर तुम्हाला आज मी दाखिलं याने आता ब्लॉग शूट करू आपण मध्ये. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं नाही वाचवा रागा. उप्स.